धर्मांतराच्या आरोपामुळे राज्यभरात चर्चेत आलेलं नाशिकमधील TCS प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे। या प्रकरणात न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे। प्रमुख आरोपींपैकी निदा खानला जामीन मंजूर झाला आहे, तर दानिश शेखचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे। पण या निर्णयाचा नेमका अर्थ काय? जामीन मंजूर होणं म्हणजे आरोपी निर्दोष ठरला का? न्यायालयाने एका आरोपीला दिलासा आणि दुसऱ्याचा अर्ज का फेटाळला? या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात कशी झाली? पोलीस तपास नेमका कुठपर्यंत पोहोचला आहे आणि पुढे काय होऊ शकतं? या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरं जाणून घेऊयात। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय धक्काबुक्की। राज्यात गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या TCS नाशिक प्रकरणात 6 जुलै 2026 रोजी महत्त्वाची न्यायालयीन घडामोड घडली। नाशिक जिल्हा न्यायालयाने आरोपी निदा खान आणि तौसिफ अत्तार यांना काही अटींसह जामीन मंजूर केला। मात्र या प्रकरणातील आणखीन एक प्रमुख आरोपी दानिश शेख याचा जामीन अर्ज फेटाळून लावला। त्यामुळे या प्रकरणाने पुन्हा एकदा वेगळीच दिशा घेतली आहे। आता सर्वात आधी समजून घेऊयात की हे संपूर्ण प्रकरण नेमकं आहे तरी काय। हे प्रकरण समोर आलं ते काही महिला कर्मचाऱ्यांनी केलेल्या तक्रारींमुळे। तक्रारदार महिलांनी आरोप केला की त्यांना कामाच्या ठिकाणी मानसिक त्रास देण्यात आला, लैंगिक छळ करण्यात आला आणि काही प्रसंगी धर्मांतरासाठी दबाव टाकण्याचाही प्रयत्न आला। या तक्रारीनंतर पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले आणि तपासाची जबाबदारी विशेष तपास पथक अर्थात SIT कडे सोपवण्यात आलं। प्रकरण गांभीर्याने घेत पोलिसांनी अनेक व्यक्तींना चौकशीसाठी बोलवलं। त्यानंतर उपलब्ध पुरावे, तक्रारदारांचे जबाब, डिजिटल माहिती आणि इतर कागदपत्रांच्या आधारे काही आरोपींना अटक करण्यात आली। या आरोपींमध्ये निदा खान, दानिश शेख आणि तौसिफ अत्तार यांचा समावेश होता। यानंतर सुरू झाली न्यायालयीन प्रक्रिया। अटक झाल्यानंतर आरोपींनी न्यायालयात जामिनीसाठी अर्ज दाखल केला। जामीन अर्जावर सुनावणी दरम्यान बचाव पक्षाने आरोपींची बाजू मांडली, तर सरकारी पक्षाने जामिनाला विरोध केला। निदा खानच्या प्रकरणात बचाव पक्षाने सांगितलं की ती बराच काळ न्यायालयीन कोठडीत आहे, तसेच तिच्या गर्भधारणाचाही मुद्दा न्यायालयासमोर मांडण्यात आला। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने काही अटींसह तिला जामीन मंजूर केला। याच सुनावणीत तौसिफ अत्तारलाही जामीन मंजूर करण्यात आला। मात्र दानिश शेखच्या बाबतीत परिस्थिती वेगळी होती। सरकारी पक्षाने न्यायालयात असा युक्तिवाद केला की त्याच्या विरोधातील आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत, तपास अद्याप सुरू असून काही महत्त्वाचे पुरावे तपासायचे आहेत, तसेच आरोपी बाहेर असल्यास साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याची किंवा तपासात अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्याचंही सरकारी पक्षाने नमूद केलं। या सर्व बाबींचा विचार करून न्यायालयाने दानिश शेखचा जामीन अर्ज फेटाळून लावला। आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा समजून घेणं गरजेचं आहे। अनेकदा जामीन मंजूर झाला म्हणजे आरोपी निर्दोष ठरला असा गैरसमज केला जातो, पण कायदेशीरदृष्ट्या हे पूर्णपणे चुकीचं आहे। जामीन म्हणजे केवळ खटला सुरू असताना विशिष्ट अटींच्या आधी राहून तात्पुरता दिलासा। अंतिम निकाल हा न्यायालयात सादर करणारे पुरावे, साक्षीदारांचे जबाब, तपास अहवाल आणि दोन्ही बाजूंच्या युक्तिवादाच्या आधारेच दिला जातो। त्यामुळे निदा खानला जामीन मिळाल्याचा अर्थ त्या निर्दोष ठरल्या असा अजिबात होत नाही। त्याचप्रमाणे दानिश शेखचा जामीन फेटाळला म्हणजे तो दोषी ठरला असाही त्याचा अर्थ नाही। अंतिम निर्णय न्यायालयीन सुनावणी पूर्ण झाल्यावरच दिला जाईल। सध्या या प्रकरणाचा तपास SIT करत आहे। तपास पथक विविध डिजिटल पुरावे, मोबाईल डेटा, दस्तऐवज आणि साक्षीदारांचे जबाब तपासात आहे। तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात आरोपपत्र आणि पुढील पुरावे सादर केले जातील। त्यानंतर या खटल्याची पुढील सुनावणी होईल। या संपूर्ण प्रकरणामुळे समाजात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत। कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेबाबतचे नियम किती प्रभावी आहेत? लैंगिक छळाच्या तक्रारींवर कंपन्या किती तत्परतेने कारवाई करतात? धर्मांतरासंदर्भातील आरोपांची चौकशी कशा पद्धतीने केली जाते? आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये तपास निष्पक्ष आणि पुराव्यांच्या आधारे होणं किती आवश्यक आहे। याच कारणामुळे हे प्रकरण केवळ एका कंपनीपुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर कायदा, न्यायव्यवस्था, कॉर्पोरेट जबाबदारी आणि समाज या सर्व स्तरांवर याची
चर्चा सुरू आहे। दरम्यान या प्रकरणावर विविध राजकीय प्रतिक्रिया देखील समोर आल्या आहेत। मात्र न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्यामुळे कोणताही अंतिम निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही। आरोप सिद्ध होईपर्यंत प्रत्येक आरोपीला कायद्यानुसार निर्दोष मानलं जातं आणि अंतिम निर्णय न्यायालयच देणार आहे। आता पुढे या प्रकरणात SIT आणखीन कोणते पुरावे सादर करणार? दानिश शेख पुन्हा जामिनीसाठी अर्ज करणार का? न्यायालयात पुढील सुनावणीत कोणते नवे मुद्दे समोर येणार? या सर्व घडामोडींवर संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे। या प्रकरणाशी संबंधित प्रत्येक अधिकृत अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। त्यामुळे हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।